परवा गांधीनगरला गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात या इन्व्हेस्टमेंट समिटचं उद्घाटन झालं. दरवर्षी होणारा हा इव्हेंट आहे व्हायब्रंट गुजरात. अनेक वर्ष म्हणजे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासून हा सुरू आहे, तो अजून चालू आहे. तिथे जे घडलं त्याच्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न आता विरोधी पक्ष करू राहिले. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये, व्हायब्रंट गुजरातच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मुकेश अंबानींनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये ते जे बोलले त्यांच्या एका स्टेटमेंटवर मनसेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. आवडलं नाही त्यांना. संदीप देशपांडे म्हणून मनसेचे एक लीडर आहेत, त्यांना या स्टेटमेंटचा इतका राग आला का त्यांनी सरळ धमकी देऊन टाकली, अल्टिमेटम. मुकेश अंबानी सगळ्या गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा. लोकांना त्यांनी अपील केलं की रिलायन्सचे प्रॉडक्ट्स घेऊ नका विकत, कारण ती भारतीय कंपनी नाही आहे, ती गुजराती कंपनी आहे. म्हणजे गुजराती आहे पण भारतीय नाही, हे लॉजिक काही मला समजलं नाही. आणि मनसेच्या गोष्टींमध्ये लॉजिक शोधणं म्हणजे हिंदी सिनेमात लॉजिक शोधण्यासारखं आहे राजीव. हिंदी सिनेमा ते साऊथचे सिनेमे, त्याच्यात लॉजिक शोधण्यासारखं आहे. जाऊ द्या. आधी मोदींनी या समिटचं उद्घाटन केलं व्हायब्रंट गुजरातचं, त्याच्यावरून टीका झाली. गुजरातचे पंतप्रधान आहे का, उठसूट गुजरातला जातात, काही झालं की चालले गुजरातला. आता गुजराती आहे म्हणून तिथे गेले, मुख्यमंत्री असतानाही तेच उद्घाटन करायचे, आता पंतप्रधान झाले तरी तेच उद्घाटन करू राहिले. मुकेश अंबानींना तर जाऊ द्या आता, म्हणजे मुकेश अंबानींवर संदीप देशपांडेंनी टीका करायची म्हणजे हे जरा जास्तच आहे की नाही. बरं, मुकेश अंबानी काय म्हणाले, त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं का तुम्ही? नाही. ते काय म्हणाले, या वाक्याच्या आधी काय म्हणाले, नंतर काय म्हणाले, ते काही ऐकायचं नाही. एक वाक्य धरायचं. मीडिया पण आहे ना, तीच हेडलाईन करते, क्लिकबेट बातम्या करते, हे हेडलाईन वाजून फक्त स्टेटमेंट देतात. ते माहिती न घेता, भाषण काय हे न बघता टीका केली. आता संदीप देशपांडेंनी धमकी दिली म्हणून मुकेश अंबानी मुंबई सोडून जाणार आहे का, महाराष्ट्र सोडून जाणार आहे का? मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्या विकासात रिलायन्स इंडस्ट्रीजचा, अंबानींचा काय रोल आहे हे यांना माहीत आहे का? फक्त मी आणि माझी कंपनी गुजराती आहे असं म्हटलं म्हणून यांच्या भावना दुखावल्या. मुकेश अंबानींना अल्टिमेटम देऊन राहिले, चला निघा म्हणून राहिले इथून. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन घोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज ही एक अशी कंपनी आहे जिथे लाखो लोक काम करतात आणि या लाखो लोकांमध्ये हजारो मराठी माणसं आहेत. वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या लेवलवर हजारो मराठी माणसं रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करतात. रिलायन्सच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, पेट्रोकेमिकल्स, रिलायन्स जिओ, बाकी ज्या काही कंपनीज आहेत त्या. आता या सगळ्या लोकांना, हजारो मराठी माणसांना रोजगार कोणी दिला आहे? मुकेश अंबानी. रोजगाराचं जाऊ द्या, रोजगार दिला तर काही खूप मोठी गोष्ट नाही झाली, पण मराठी माणसाला, सर्वसामान्य भारतीय माणसाला इन्व्हेस्टमेंटची सवय कोणी लावली? शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याची सवय कोणी लावली? समृद्धीचे दारं, या इन्व्हेस्टमेंटमधून समृद्धीचे दारं कोणी उघडून दिले? धीरूभाई अंबानी. आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये खूप लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये लाखो मराठी माणसं अशी आहेत की ज्यांनी त्या काळात रिलायन्सचे शेअर्स घेतले होते 10-10 रुपयाला, 15-15 रुपयाला. त्या शेअर्सच्या डिव्हिडंडमधनं त्यांना जे प्रॉफिट झालं, जे कमाई झाली, त्या पैशातून या लोकांनी आपल्या मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण केले, मुलींचे लग्न केले. असे अनेक लोक मला माहिती आहे.
मुंबईच्या विकासामध्ये ज्यांनी 5 पैशाचं योगदान दिलं नाही, ते लोक आज अंबानींना ज्ञान वाटून राहिले. मुंबईचा सोडा, मराठी माणसांचा या मनसे आणि जाऊ द्या, ते ठाकरे कंपनीने काय विकास केला हा संशोधनाचा विषय आहे. ते लोक आज अंबानींना अक्कल वाटून राहिले की भाई तुम मुंबई सोडून जा, गाशा गुंडाळा, इथून गुजरातला जा, असं करा तसं करा. मराठी माणसांना अपील करू राहिले का तुम्ही रिलायन्सचे प्रॉडक्ट घेऊ नका. मग एक मराठी उद्योगपती सांगा जो हे प्रॉडक्ट्स बनवतो, त्याच्याकडनं लोक विकत घेतील. ते तुम्ही एक तरी मराठी माणूस उभा केला का उद्योगामध्ये? नाही. तुमच्या स्वतः महाराजे कोहिनूर मिल विकत घेतली, जेव्हा काय दावे केले होते, मराठी माणसांसाठी स्वस्त घरं बांधणार, गिरणी कामगारांना घरं देणार. बांधली बिल्डिंग, दिले घरं. ती कोहिनूर मिलची जागा आज कोणाच्या मालकीची आहे हे सांगा ना लोकांना. जे लोक काम करून राहिले, देशाचा विकास करून राहिले, त्यांना तुम्ही अक्कल शिकवणार, त्यांना तुम्ही बिझनेस शिकवणार. ज्यांना कोणी राजकारणात विचारत नाही, राजकारणात ज्यांची किंमत दिवसेंदिवस कमी होऊन राहिली, ते लोक आज भपकारे देऊन राहिले. स्वतः राजकारणात रिलेव्हंट राहायचं आहे, हेडलाईन्समध्ये राहायचं आहे, असं काहीतरी बोललं की बातमी छापून येते. तेवढेच 2-3 दिवस आपण मीडियामध्ये राहतो, लोक आपलं नाव घेतात. आता यांनी आणि यांच्या पक्षांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे याचा एकदा हिशोब द्यायला पाहिजे. आधी तो हिशोब द्या, मग उद्योगपतींवरती टीका करा, त्यांना धमकी द्या. आता ही धमकी ऐकून, म्हणजे ऐकली असेल की नाही मला खात्री नाही, नसेलच ऐकली, त्यांच्यापर्यंत बातमी पोचली नसेल मुकेश अंबानींपर्यंत. समजा पोचली असेल, कोणीतरी सांगितलं असेल की सर ऐसा ऐसा हो गया, ते बंबाट हसले असतील हे ऐकून. कोण आहे संदीप देशपांडे? हां, छोड. त्याच व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये अनेक कंपन्या ज्या तिथे आल्या होत्या, त्याच्यामध्ये टाटा ग्रुप पण होता. आता टाटा ग्रुपचे अध्यक्ष चंद्रशेखरन ते आपल्या भाषणात असं म्हणाले की टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचा जन्म गुजरातच्या नवसारीला झालेला आहे. त्याच्यामुळे टाटा ग्रुपची नाळ गुजरातशी जोडलेली आहे. मग आता काय टाटांवर बहिष्कार घालायचा का? त्यांची नाळ गुजरातची जोडलेली आहे, महाराष्ट्राची नाही जोडली आहे, मुंबईची नाही जोडली आहे. काला बहिष्कार? कसं झालेलं शनी? आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे, ते गुजरातला गेले, व्हायब्रंट गुजरात समिटचं त्यांनी उद्घाटन केलं, त्याच्यावरून टीका. यांचं सगळं लक्ष गुजरातवरच आहे, यांना फक्त गुजरातचाच विकास करायचा आहे, बाकीचं काही करायचं नाही आहे. विरोधकांचं कसं आहे माहिती आहे का, आपल्या देशातल्या काही अभ्यास करायचा नाही, होमवर्क करायचं नाही, मनात येईल ते बघत राहायचं, मनात येईल ती टीका करत राहायची. त्या कार्यक्रमामध्ये व्हायब्रंट गुजरातचं उद्घाटन केल्यावर नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं ते समजा यांनी ऐकलं असतं तर यांना हे सगळे प्रश्न पडले नसते, त्यांच्यावरती टीका या लोकांनी केली नसती. जर का ते भाषण कोणी ऐकलं नरेंद्र मोदींचं, तर त्या भाषणातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की गुजरातच्या त्या व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमामध्ये भारताचे पंतप्रधान बोलत होते, गुजरातचे मुख्यमंत्री नाही किंवा एक गुजराती माणूस नाही. भारताचे पंतप्रधान बोलत होते आणि समोर जगभरातले गुंतवणूकदार बसून त्यांना ऐकत होते. आपल्या भाषणामध्ये त्यांनी ते जे इन्व्हेस्टर्स तिथे आले होते त्यांना अपील केली की तुम्ही पूर्ण भारतात फ्रीली इन्व्हेस्ट करा, तुम्हाला जिथे पाहिजे तिथे इन्व्हेस्ट करा. गुजरातमध्ये करायची आहे गुजरातमध्ये करा, महाराष्ट्रात करायची आहे महाराष्ट्रात करा, तेलंगणामध्ये करायची आहे तिथे करा, कुठेही करा, ईशान्य भारतात करा, ईस्ट कोस्टवरचे जे राज्य आहे तिथे करा. भारतामध्ये जे आम्ही वॉटरवेज बनवतोय त्या वॉटरवेजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, फक्त गुजरातमध्ये इन्व्हेस्ट करा असं नाही म्हणाले ते. कारण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जेव्हा असे कार्यक्रम होतात
अशा कार्यक्रमांमध्ये खूप सारे इन्व्हेस्टर्स येतात जगभरातून, देशभरातून. प्रत्येकालाच त्या स्टेटमध्ये गुंतवणूक करायची संधी मिळते असं नाही आहे. काही लिमिटेशन्स असतात, काही अपॉर्च्युनिटीज असतात, रिसोर्सेसची कमी असते. त्याच्यामुळे काही इन्व्हेस्टर्स परत जातात. त्यांना प्रोजेक्ट्स मिळत नाही, त्यांना पाहिजे तसं मिळत नाही. पण पंतप्रधानांनी त्या भाषणात जे सांगितलं की ते तुमच्यासाठी सगळं ओपन आहे, सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे, तुम्ही पाहिजे तिथे गुंतवणूक करा. फक्त गुजरातमध्ये गुंतवणूक करा, आमच्या गुजरातमध्ये या, आमच्या इथे या, असं ते तेव्हाच म्हणत होते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. पण पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान असा एका राज्याचा प्रचार करू शकत नाही आणि ते चांगलंही दिसत नाही. उद्देश काय आहे की जे गुंतवणूकदार आलेले आहे, जे इन्व्हेस्टर आलेले आहेत, त्यांना समजा गुजरातमध्ये इन्व्हेस्ट करायला चान्स नाही मिळाला तर त्यांनी दुसरीकडे कुठेतरी करायला पाहिजे, म्हणजे भारतातच करायला पाहिजे. आलेली गुंतवणूक परत गेली नाही पाहिजे. पैसा येऊन राहिला ना, तो येऊ द्या, परत नाही गेला पाहिजे. धंदा येऊन राहिला ना, धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा आहे. गुजरातमध्ये चान्स नाही आहे का, चला महाराष्ट्रात करा. महाराष्ट्रात नाही आहे का, ओडिशामध्ये जा, छत्तीसगडमध्ये जा, बिहारमध्ये जा, यूपीमध्ये जा, अरुणाचल प्रदेशमध्ये जा, मणिपूरमध्ये जा, सिक्कीमला जा. पण भारतात पैसे इन्व्हेस्ट करा, भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसे लावा, भारताच्या कंपन्यांना तुम्ही मदत करा, भारताच्या स्टार्टअपला तुम्ही मदत करा. पैसा काही झालं तरी परत गेला नाही पाहिजे, हा धंद्याचा पहिला नियम असतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये भारत सरकारचं जे ईशान्य भारतासाठी, नॉर्थ ईस्टसाठी जे स्पेशल मंत्रालय आहे त्याचा तिथे डेस्क लावला होता खास. नॉर्थ ईस्टमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे का, या इथे वन स्टॉप शॉप, एका छताखाली सगळं. म्हणजे आत आला इन्व्हेस्टर की तो इन्व्हेस्टमेंट करूनच गेला पाहिजे, त्याला काही कारणच नको. हेच नाही आहे, चलो ये लो, अरे लेकिन जगह कौन साइन करेगा, ये कौन अप्रूव करेगा, चलो हो गया अप्रूवल, डेस्क है, मंत्रालय, सीधा मंत्रालय अप्रूवल कर रहा है, त्याला परत जायला जागाच नाही ठेवायची. असा एकूण तो कार्यक्रम होता. म्हणजे फक्त गुजरातमध्ये इन्व्हेस्ट करा हे सांगायला पंतप्रधान तिथे गेले नव्हते. भारतात कुठेही करा, काहीही करा, याच्यासाठी तो कार्यक्रम होता. गुंतवणूक भारतात करा, मेन उद्देश पैसा आणणे, इन्व्हेस्टमेंट आणणे. पण विरोधच करायचा म्हटला की काही राहुल गांधी लॉजिक लावायचं आणि सुरू व्हायचं. आपण काय बोलून राहिलो, कोणाबद्दल बोलून राहिलो याचा काही विचार करायचा नाही. अर्धवट वाक्य धरायचं आणि सुरू लेझिम, छन्न 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 चालू दिवसभर. आता मनसेच्या या बिंडोक टीकेमुळे लोक आपल्या तोंडात शेण घालतील हेही यांच्या लक्षात येऊन नाही राहिलं. लोक आपल्या विरोधात जातील, लोकांच्या मनात आपल्याबद्दल राग निर्माण होईल, हे सुद्धा यांना समजून नाही राहिलं. त्याच्यामुळे काय की एकेकाळी पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणणारा पक्ष आज एका आमदारावर आलेला आहे. आणि हे नेते जर असेच वागत राहिले तर तोही आमदार जाईल, तोही टिकणार नाही. त्याच्यामुळे टीका करताना थोडा विचार करायला पाहिजे. पॉलिटिकली करेक्ट आणि विधायक टीका केली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी खळलं खट्याक करून चालत नाही. म्हणजे मुकेश अंबानींना सांगायचं की गाशा गुंडाळून तुम्ही गुजरातला निघून जा, अरे आपण कोण, मुकेश अंबानी कोण, फरक पडणार आहे का आपल्या धमकीचा, हा तर विचार करा आधी, बाकीचं नंतर बघू. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.